आदर्शवते अभ्यासकारक आहे। भीमानं सांगितलं, धर्मराज तुमच्याकडे दान मागण्यासाठी एक याचक आला आणि तुम्ही त्याला उद्या सकाळी ये असं सांगितलं। धर्मराज म्हणाले, उद्या सकाळी ये असं सांगण्यात काय वावगय? भीमानं सांगितलं, उद्या सकाळी ये असं सांगत असताना उद्या सकाळपर्यंत आपण सगळेजण जिवंत असू असा विश्वास तुम्हाला वाटतो? हे सगळ्यात मोठं विपरीत घडलंय बघा, सगळ्यात मोठं। आज कीर्तनाला बसलेला माणूस सुद्धा पूर्ण दिवसाची आणि पुढील 8 दिवसाची रूपरेषा तयार करून बसलाय। हा किती मोठा आशावाद आहे मला सांगा। आयुष्य जगत असताना आम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य मिळावं अशी अपेक्षा ठेवणं इथपर्यंत ठीक आहे, पण कोणत्याही क्षणी आम्हाला मृत्यू येऊ शकतो ही मृत्यूची जाणीव जर अंतःकरणामध्ये जिवंत ठेवली तर तो कृतिशीलपणा आमच्या परमार्थामध्ये येईल। माऊली ज्ञानेश्वर महाराजांना अक्षरभंगुरतेचा साक्षात्कार चांगल्या पद्धतीने माहित असल्यामुळे मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील ते मूर्ख अशा पद्धतीचा उच्चार माऊली ज्ञानोबांनी केला। आणि जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंतच नर करणी करे सो नरका नारायण होय या उक्तीप्रमाणे कृतिशील परमार्थ करण्यासाठी स्पष्टोक्ती दिली की दीप गेल्यावरी कैचाची प्रकाश झाका झाकी त्यास कासे याची। एकदा दिवा विजल्यानंतर झाका झाकी करून चालणार नाही। येणाऱ्या काळात आपलं आयुष्य कृतिशील परमार्थाच्या दिशेने चालावं यासाठी आम्हाला ज्ञानोबारायांसारखे असे अत्याधुनिक विचार देणारे संत आदर्शवत वाटले पाहिजे आणि वाटायला हवेत आणि वाटतच आहेत। अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढी विज्ञानाची कास धरून आयुष्य जगत असताना वारकरी विचारापासून अनभिज्ञ होत चालली हा एक दुर्दैवाचा भाग आहे। माझं काम हे वैशिष्ट्यानं तरुण पिढीसाठी आहे आणि तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यानंतर मी कधीही चमत्कारवादाच्या आणि दैववादाच्या गोष्टी माझ्या वक्तव्यामधून सांगत नाही। प्रयत्नवादाची कास धरून कृतिशील परमार्थाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपण येणाऱ्या पिढीला प्रवृत्त केलं पाहिजे। आज अभिमान वाटतो की रेवण सिद्धनाथाच्या या जागृत देवस्थानाच्या समोर आज त्यांच्या कृपाशीर्वादानं मला वैचारिक शिदोरी देण्याची आणि ती वैचारिक शिदोरी प्राप्त करण्याची तुम्हाला सुद्धा संधी मिळाली हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग्याचा उदय आहे। मला आज या ठिकाणी मिळालेल्या सूचनेनुसार 12 वाजता जन्मकाळाची पुष्पवृष्टी या ठिकाणी करणं आपल्याला कर्मप्राप्त आहे। आमचे गायनाचार्य महाराज नियोजित अभंग गातील। तो अभंग झाल्यानंतर आपल्या सर्वांना हातात फुलं मिळाली आहेत असं मी गृहीत धरतो। हातात मिळालेल्या फुलांची पुष्पवृष्टी अभंग संपल्यानंतर जेव्हा पुंडलिक वरदा गजर होईल त्या गजराच्या वेळी बसल्या जागेवरून ती पुष्पवृष्टी प्रभूंच्या दिशेने करायची आहे। पुष्पवृष्टी करत असताना आपापसामध्ये बडबड करणं, किलबिल करणं, चुळबुळ करणं, गोंधळ घालणं ही कोणतीही गोष्ट अपेक्षित नाही। पुष्पवृष्टी झाल्यानंतर पुढे अभंगाचा उर्वरित विषय मी पूर्ण करेन आणि काही वेळा तो अभंगाचा उर्वरित विषय पूर्ण झाल्यानंतर कीर्तनाचा समारोप होईल आणि कीर्तनाचा समारोप झाल्यानंतर आरती घेतली जाईल। आरती झाल्यानंतर सुद्धा प्रभू शंकराचार्यांचं महाराजांचं या ठिकाणी आशीर्वचन आपल्या सगळ्यांना मिळणार आहे। कोणीही पूर्ण कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत इथून जागा सोडणे नाही। शेवटी जर कोणी जागा सोडली महिनाभर कामाला यायचं आणि पगाराच्या दिवशी दांडी मारायची असा प्रकार होईल, कळलं का? आणि त्याच्यामुळे माझ्याकडे आज फार मर्यादित वेळ असल्यामुळं अभंगाच्या संबंधानं किती महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकता येईल हा माझ्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करतोय। महाराजांचा अभंग झाल्यानंतर पुंडलिक वरदा गजर आणि त्या गजरासोबत आपण सर्वांनी मोठ्या आनंदानं आणि प्रसन्नतेनं मोठ्या आस्थेनं बसल्या जागेवरून प्रभूंच्या दिशेनं Thank you.